थोडं नेटवर्क इश्यूमुळे प्रॉब्लेम झालेला. परत लाईव्ह आलोय. परत एकदा नमस्कार, जय महाराष्ट्र सगळ्यांना. नव्याने परत चालू करूया. जसं यशोदाई तुम्ही मला बोललात की तुम्ही राजस्थानी आहेत आणि मारवाडी आहेत. मला त्याबद्दल कधीही कोणाची जातीचं हे नाही. जर तुम्ही बघितलं गेलं पहिल्यापासून आमचं एकच आहे, आम्ही रक्तावर चालणारे माणसं आहेत. रक्त म्हणजे का मी हा शब्द वापरतो त्याचं कारण सांगतो. जात ही माणसाने बनवलेली, करेक्ट, अग्रीड. बरोबर. भाषा ही त्या जातीप्रमाणे विभाजली गेलेली. जेव्हा संयुक्त महाराष्ट्र बनला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिशोबाने जेव्हा त्यांनी ते जातीपात आणि हे केलं, जातीपात नाही, सॉरी, माफी असावी, तेव्हा जेव्हा जात आणि त्यानुसार भाषा ही त्यावेळेस जोडल्या गेली, बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्या जाती आणि धर्म याच्याशी काही लेनदेन नाही. दुसरी, रक्ताचा मी विषय जो काढला, कारण की जर बघायला गेलं तुम्ही राजस्थानी आहेत, मी मराठी आगरी, बरोबर. पण माझं रक्त लाल आहे, तुमचं पण रक्त लाल आहे. जर बाकीच्या गाव ह्याच्यात दिसलात, आता गुजरात मधून परवाच्या दिवसाला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मीरा भाईंदरला जेव्हा हा मोर्चा निघाला मारवाडी लोकांचा, त्याच्या कानाखाली मारली, त्याच्या हे केलं, त्यावेळेस गुजरात मधून 15 का 20 हजार भैये युपी बिहारवाले हकलण्यात आले. अहो, सोशल मीडियावर कुठं वाजवलं का? गाजावाजा केलं कुठं? नाही केलं. बीजेपीचे एवढे मोठे नेते आमदार त्यावेळेस चेंबूरला मर्डर केला जातोय रस्त्यावर. अक्षरशः ती मीडियावाले ओरडतायत पण त्या न्यूज दाबल्या जात आहेत. पण ते बीजेपीचे नेते त्या दिवशी तिकडे मीरा भाईंदरला जात आहेत अबू आझमी. काही गरज नसताना तिकडे जाऊन तुम्ही तिकडचं वातावरण चिघळताय, म्हणजे तुम्ही जातीवाद करून देताय. कुठल्याही महाराष्ट्र सैनिकाला किंवा कुठल्याही मराठी माणसाला कधीही कोणाच्या जातीशी संबंध नाही, कोणाच्या धर्माशी संबंध नाही. आमचं एकच म्हणणं आहे, आमचं एकच ध्येय आहे. आज तुम्ही तुमचं गाव सोडून, तुमचं राज्य सोडून आमच्या राज्यात आलाय, म्हणजे कुठं महाराष्ट्रात आलाय, तर तुम्ही फिरायला आलात तर आम्ही तुमचा सदैव तुमचा हात जोडून मी तुम्हाला आम्ही जवळ घेणार. पण जर तुम्ही इथं कमवायला येत आहे, इथं राहून तुम्ही 2 पैसे कमवणार आहेत, 2 पैसे तुमच्या घरी पाठवणार आहेत, त्यावेळेस तुम्हाला आमच्या भाषेचा आदर आणि हा सन्मान केलाच पाहिजे. कारण की तुम्ही सिटीमध्ये काम केलं तर बरेचसे वेल एज्युकेटेड, बऱ्याचशा गोष्टी समजल्या पाहिजेत, म्हणून मी ते थोडं इंग्लिश पण युज करतो की ह्या गोष्टी समजल्या पाहिजे, म्हणून आम्ही पण हिंदी वापरतो, बरोबर. पण हेच जर तुम्ही खेडेगावात गेलात, म्हणजे थोडस ऑड साईडला गेलात, की तिथं अजून पण आमच्या आया बहिणी, आवाज गेला तुमचा परत, तिकडे तर स्ट्रिक्ट मराठीच असतं खेडेगावात, बरोबर. मग त्यावेळेस तुम्हाला मराठी बोलणं आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही मराठी जमत नाही ना, समजून घ्या. भावनांनी पण भाषा बोलली जाते. असं नाही आम्ही बोलत की तुम्हाला बोलायला यायलाच पाहिजे, पण शिका. आज तुम्ही 30-30 वर्ष झाली इथलं खाता, इथं करता, आणि नंतर आम्हाला नंतर सोशल मीडियावर तुम्ही दाखवणार का आम्ही बोलणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. आता तो निरुवा बसलाय कुठं युपी मध्ये, सांगतोय काय मी महाराष्ट्रात राहून. अरे तू ये इथं, इकडच्या माणसांच्या जीवावर का खेळतोयस तुम्ही? आता मला सांगा, ह्या चितवणीचा विषय होतो, बरोबर. तो बसलाय कुठं? इथं जे काम करणारी माणसं आहेत, इकडं जे त्यांचं घरदार सोडून, त्यांची मुलं, आई वडील सगळे सोडून जे इथं काम करायला आलेली माणसं आहेत, हा विषय कोणावर जाईल? त्या माणसांवर जाईल. बरोबर. आज इकडं मारणारा माणूस बघणार आहे का तो किती जणांना सोडून आलेला आहे? तो जेवढंच विचारतो भोसडीच्या मराठी का नाही बोलस, समोरचा विचार करणारच ना. त्या पद्धतीतच आहे की तुम्ही इथं आलायत ना, आज जोडा ना. आज आम्ही तुमच्या एरियात आलो, तुमच्या उदयपूर, एक्झॅक्टली.
कुठेही गेलो तर आम्ही तुम्हाला त्यावेळेस काय बोलणार? हाथ जोडूनच, दादा मुझे इधर का पता नहीं है, मुझे इसके बारे में बता दीजिए. बरोबर. आता मीच इकडे, माझे परदादे आणि सगळे दादा सगळे इकडेच, जन्मभूमी पण हेच आहे आणि कर्मभूमी पण हेच आहे. मग आम्हाला बरोबर. असं वाटतं की मतलब मराठीज आर डेंजर फॉर अस, की मराठी इज नॉट कम्फर्टेबल फॉर अस. मी माझ्या मैत्रिणीबरोबर सगळ्यांबरोबर जे मराठी आहे त्यांच्या सोबत मराठीतच बोलते. आता तुम्ही पण बरोबर. बघा, तुमच्या बरोबर पण मी मराठीतच बोलते, मेसेजवर पण. मग बरोबर. आता तुम्ही मारवाडी असता तर मी मारवाडीमध्ये बोल मारवाडी में बोलती. ठीक आहे, बरोबर आहे. टूटी फूटी, बट देन मग हेच दॅट. आम्ही बोलतोय. आमचं पण हेच मागणं आहे. महाराष्ट्र सैनिकाचं, मराठी माणसाचं हेच मागणं आहे. आम्ही हे नाही बोललो तुम्हाला की तुम्ही आमच्यासारखी फ्लुएंट मध्ये मराठी बोला. एवढी करेक्ट. शुद्ध मराठीत बोला. पण तुटी गाव आहे ना, प्रयत्न तर करा. आम्ही बोलायला शिकलोय. आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक भाषेचं हे केलेलं आहे. आम्हाला इंग्लिश बोलता येते, आम्हाला मारवाडी थोडीशी समजते, गुजराती समजते, बोलता येते. आम्हाला त्याच्यानंतर तुमची युपीची भाषा बोलायला लागते. कधी आम्ही बोलतो, मस्करी पण करतो. कितीतरी माझे मित्र परिवार आहे की जो युपीचा आहे, इकडचा तिकडचा आहे. आम्ही त्यांच्याबद्दल बोलतो ना. मग आम्ही हे तर दाखवत नाही ना, आम्हाला बोलायचंच नाही, करायचंच नाही. अरे तुम्ही त्या धोक्यात नका बोलू, प्रयत्न तर करा. नसल येत, आम्ही शिकवू. आमच्या शाळेत पण मराठी सब्जेक्ट सगळ्या शाळेत असतं. मग ते माझं फेवरेट सब्जेक्ट होतं, स्कोरिंग सब्जेक्ट. बिकॉज माझे नेबर्स पण मराठी होते, सगळे मराठी. मग दॅट वॉज व्हेरी कम्फर्टेबल फॉर अस, लाईक डिफिकल्टी नव्हती. तरी बरोबर. पण आता जे घडत आहे आसपास, मतलब जो भी हो रहा है, उससे मतलब काफी ऐसे क्वेश्चंस, लाइक मेरे सराउंडिंग में ऐसे काफी क्वेश्चंस आ रहे थे, इसलिए आई अप्रोच यू, आपको अप्रोच किया, और मैंने सोचा कि चलेगा ना, लाइक पूछे ना. व्हाई नॉट आपके थ्रू मतलब ये लोगों तक क्लैरिटी पहुंचे कि ऐसे मतलब बरोबर आहे. यू आर ऑल्सो नॉट कम्प्लीटली रॉन्ग. उनको लग रहा है कि आप लोग नहीं समझ रहे हो, मतलब फोर्सफुली उनको कन्वर्ट करवा रहे हो. कन्वर्ट करने के लिए देख रहे हैं हम लोग. यस, तो एक तो क्वेश्चन ये है कि मराठी सबके लिए प्राइड है, नो प्रॉब्लम. कर्मभूमि यानी जन्मभूमि जो है वो तो सबके लिए अभिमान की ही बात है. बट बरोबर. शॉपकीपर्स एंड बिजनेसमैन को ये लगता है कि मतलब अगर हमें मराठी नहीं आती है तो हम कैसे बोले. अब जैसे मुंबई और पुणे में तो डाइवर्सिफाइड कल्चर है, मतलब सभी लोग यहाँ रहते हैं, मतलब सारे स्टेट्स के यहाँ आते हैं. तो दे वांट दिस एक्सेप्शन कि क्यों ना मुंबई और पुणे में वो एक्सेप्शन हो कि जहाँ लैंग्वेज बैरियर्स ना हो. तो उसका आप क्या बोलोगे. अभी देखिए, आपके थ्रू बहुत सारे हिंदी भाषिक भी मेरे मराठी इधर देखने. ओके. नहीं नहीं, मैं हिंदी में भी कंफर्ट हूँ. ऐसा नहीं है कि हम लोग ये नहीं जानते या ये नहीं मानते हैं कि मराठी हमारी कर्मभूमि है, मेरी जन्मभूमि है, तो मुझे मराठी में बोलना ही चाहिए. अ, नहीं, थोड़ा लोग आते हैं, मिलते हैं, तो ऐसा करना पड़ता है. वो आगे वापिस जाता हूँ. बट ये नहीं है, मेरी कर्मभूमि है, तो मुझे मराठी आनी ही चाहिए, मुझे बोलनी चाहिए. बट अभी तक अगर आपने देखा होगा, बहुत सारे मारवाड़ी लोगों के यहाँ पे शॉप्स है, सब है. एक एग्जांपल देता हूँ जो अभी का है. मेरा भाईंदर का जो इंसिडेंट हुआ, बराबर, कितना सा दिखाया आप लोगों को हम्म. कि उसके कान के नीचे मारा, मराठी के ऊपर से बातचीत हुई और उसके कान के नीचे बजाया, ट्विस्ट आ गया. न्यूज करेक्ट. वालों ने जितना दिखाया, बट उसके पहले का दिखाया क्या कि वहां पे जो मेरे महाराष्ट्र सैनिक थे, जो वहां पे जो बैठे थे, जिसने ठंडे पानी की बोतल ली थी, बराबर, उन्होंने वहीं से ही पेड़े लिए थे. जो मिठाई रहती है, जो सबको बांट रहे थे, वहीं से ली थी. उनके वहीं शॉप से से. लेके यस. उसी के शॉप से ली थी. बरोबर. तब उन्होंने क्या बोला, देखिए अभी जो चल रहा है, जिस तरीके का माहौल है, उसमें अभी आप आपके बच्चों को बोल दीजिए कि मराठी जल्दी से जल्दी सीख ले. ये क्या हुआ, ये टोन हुआ बात करने का. अभी हम लोग बात कर रहे हैं, अगर वही टोन पे मैं अगर थोड़ा सा आवाज चढ़ा के बात कर लूं, आप क्या बोलोगे? एक तो पहले से सब लोग एग्रेशन में है, और उसमें मैं करेक्ट. अगर आवाज चढ़ा के बात कर लूं, सामने वाला सुन के लेगा क्या? नहीं, नहीं. मुझे नहीं आती है, तुझे जो करना है कर.
ना मैं सीखूंगा। ये लैंग्वेज नहीं होती है ना। हम लोग कभी सामने से, अभी मेरे कितने सारे लोग मारवाड़ी दोस्त है, सब है, मैं अभी भी शॉपिंग करने जाता हूँ, सब लोग जाने के बाद जय महाराष्ट्र बोलते हैं, उसके बाद हिंदी में बात करते हैं, जैसे आपने किया। वैसे बहुत सारे लोग हैं, हम लोग भी हिंदी का उतना ही मान रखते जितना हमारे मराठी का मानते हैं। बट बरोबर। पहली बात, मेरी मराठी ही आती है, क्योंकि अगर देखा जाए, जो भी संत महात्मा बने हैं या जिनके वजह से आज हिंदुत्व टिका हुआ है, वो मेरे महाराष्ट्र से थे। अगर छत्रपति। देखा जाए कि छत्रपति शिवाजी महाराज, जिन्होंने अटके पार झंडा लगाया था, वो कौन थे? मेरे मेरे राजा, मेरा दैवत छत्रपति शिवाजी महाराज। उनके वजह से आज हर जगह पे हिंदुत्व टिका है। और जिन्होंने हमें सीख दी कि अपनी भाषा, अपने धर्म पे टिकना चाहिए, वो थे मेरे छत्रपति संभाजी महाराज। अगर उनकी सीख है, मतलब उन्होंने जो सिखाया गया है, उनका खून उनका खून हमारे हमारे में है, तो हम लोग तो हमारे लिए तो लड़ेंगे ही ना। हम लोगों ने अभी तक ये नहीं बोला है कि आप ऊपरली सीखो, टूटी फूटी क्या हो ना, बट सीखो। क्योंकि बरोबर। आपके यहाँ पे आने वाले, क्योंकि आप आपका राज्य छोड़ के हमारे महाराष्ट्र में आए, तो आपको वो थोड़ा सा, हमारे यहाँ पे अगर कमा रहे, आप हमारे यहाँ से कुछ पैसे कमा रहे, तो उतना तो आप हमारे लिए मराठी में बात करो, हमारे महाराष्ट्र का थोड़ा सा अभिमान करो। मेरी भी जलती है। एक इंसिडेंस मेरे साथ हुआ था, वो बताता हूँ। आपने बोला शॉपकीपर्स का, कल उन्होंने धमकी दी, हम लोग सब बंद करेंगे और निकल जाएंगे। आप मारवाड़ी लोग, गुजराती लोग बंद करेंगे तो हमारा घर नहीं चलेगा? अरे घर में बेटी बहनों की शादी रहती है, उस टाइम पे खुद का दुकान बंद नहीं करते ये लोग, और ये ऐसे धमकी देके हमें डरा रहे। कोरोना के काल में चलो सब बंद था, बराबर, सब भाग रहे थे, क्यों नहीं फिर महाराष्ट्र में रह के बताए कि हम लोग मरेंगे तो महाराष्ट्र में ही मरेंगे, हम लोग कमा रहे इधर, खा रहे इधर का ही, तो हम लोग इधर ही मरेंगे। क्यों? क्या हमारी मिट्टी है, हमारी मिट्टी करके मिट्टी बोलते हैं ना, हमारे वतन में जाके मरेंगे, क्यों ऐसे बोल रहे थे? क्यों नहीं फिर इधर ही मरने के लिए बैठे? हम लोग पर तो नहीं भागे थे। मेरे हिसाब से आई थिंक कि ये ऐसे जो सोच ऐसी सोच रखने वाले लोग टेम्पररी, मतलब वो काफी सालों से यहाँ नहीं रह रहे। मतलब जैसे आई नो, लाइक माय फैमिली, मेरी फैमिली वो सदियों से यही है। वो जन्मे भी यही है और सब कुछ यही है। तो वी हम लोग नहीं सोचते। वही वी बोल रहा हैव। हूँ, जो गिने। ये कैसे हो रहा है पता है? देखिए, ये आगे आपने जो बात की है ना, ये दो डिवीजन में बांटे हुए लोग हैं। एक, जो यहाँ पे रह रहे, उनकी फैमिली यहाँ पे, तो उनको महाराष्ट्र और मराठी पब्लिक हमारी है। बट जो पॉलिटिकली ज्वाइंट है, वो पॉलिटिकल से क्या सोचते हैं कि नहीं, महाराष्ट्र से बढ़ के हमारी पॉलिटिक्स है और हमारा वतन हमें लिए प्यारा है। ऐसा होता है। अभी देखिए, मैंने आपका वो अभी आगे। या तो अभी मैंने ये सब नोट डाउन किया हुआ है, मतलब ऐसे डिस्कस चले, करते करते। चालेल चालेल चालेल, तुम्ही बोला, मी उत्तर सगळ्या पद्धती देतो, त्या पद्धतीत काहीही टेन्शन नाही. आता बिझनेसचं आहे, लाईक शॉप कीपर्स अँड ऑल, तो ते म्हणतात की आता आमचे स्टाफ, काही स्टाफ या ओनर्स त्यांना मराठी नाही जमत. कोणी व्हेरी फ्यू, मतलब त्यांना मराठी नाही जमत. मग त्यांच्यासाठी मतलब काय करू शकता तुम्ही, म्हणजे एक्सेप्ट फोर्सिंग देम, लाईक हॅव यू डू यू हॅव एनी प्लॅन्स की शिक्षण द्यावं, की बघा अवेअरनेस करा? आता, त्या गोष्टीसाठी तुम्हाला एक सांगतो मॅडम, शिक्षण द्यायला ते काय आता शाळेतले पोरं नाहीत. आम्ही जो आता मराठीचा मुद्दा उचललेला, तो काय होता की पहिली ते चौथीच आहे. पण एक तुम्ही मिनिट, पण लहानच, नाही नाही, सगळ्या ह्या लहान मुलांवर जबरदस्ती करणं म्हणजे हे त्यांच्या मेंदूवर त्रास देणं आहे, ताण देणं आहे. कारण की आपण अनुभव घेतलेला आहे की शाळेत शिक्षणाच्या वेळेस काय होतो, त्यावेळेस अल्फा गामा थिटा आम्ही काय काय वेळेस शिकलेलो. आता ते कुठं संसार, कुठं आयुष्यात बघितलं नाही. तेव्हा प्लस मायनस झालं फक्त, वजाबाकी अधिक बेरीज झालं आणि पैसे आले. कसं आहे, माझ्या मते तरी जेवढे पण म्हणजे
इथं जेवढी माणसं जे कामाला आलेली आहेत किंवा तुम्ही काही कमवायला आलेला आहेत, तर त्यांनी ऑलमोस्ट स्वतःच्या मनाला हे विचारावं, स्वतःसाठी विचारून घ्यावं आणि त्या पद्धतीत तुम्ही मराठी स्वतः शिकायचा प्रयत्न करा. नसेल येत, समोरून जेव्हा एखादा मराठी माणूस येतोय त्यावेळेस तुम्ही आवर्जून विचारा की दादा ह्या काय शब्द आहे, बरोबर. मैं ह्या शब्दाच्या अगेंस्ट मैं क्या बात कर सकता हूँ, मुझे ये समझ में नहीं आया, कोई भी बताएगा, उतना तो याद रख सकते हैं ना. बरोबर. तो चुरमा बाटी आपके यहाँ पे फेमस है. चुरमा वो वाटी, क्या यस. रहती वो क्या रहती है मुझे तो पता नहीं था. जब मैं वहां पे गया, वहां पे खाया, तो मुझे पता चला. हम्म. वो आपस में आ रहे हिवड़ा में नाचो मोर. अभी हिवड़ा में नाचे मोर तो हमें क्या पता, उस टाइम पे हमें तो पता नहीं है ना हिवड़ा मतलब क्या, नाचा मोर मतलब इतना तो समझ में आया क्योंकि हिंदी समझ में आ रही है. करेक्ट. मतलब मोर ने डांस किया, मगर हिवड़ा मतलब क्या, अगर वही मराठी में ट्रांसलेट करेंगे तो कितना ऑकवर्ड लग रहा है. करेक्ट. करेक्ट. तो उस टाइम पे जब हम लोगों ने सामने पूछा, जब हमने भी हमारे दोस्तों से पूछा, तब हमें पता चला हिवड़ा मतलब आंगन. आंगन. बराबर. यस. जब आंगन में डांस किया, मोर ने डांस किया, उस पे वो गाना बना हुआ है, राजस्थानी सॉन्ग. म्हणजे हेच गोष्ट आहे की ज्या वेळेस आपण एखाद्या भाषेबद्दल आदर आणि सन्मान दाखवू, त्यावेळेस आम्हाला त्या गोष्टी आणि त्या गोष्टी तुम्ही शिकाल आणि दुसऱ्यांना शिकवा. बरोबर. आता नेक्स्ट आहे की आता हे ऍप्स आहे Amazon, Zomato ऍप्स, मग त्याचे इंटरफेस पण मराठीमध्ये हवंय, मीन्स ऍप्लिकेशन केलं आहे. पण तुम्हाला वाटतं की मोठी कंपनी, टेक कंपनीज असं करणार, लाईक ओनली फॉर महाराष्ट्र मराठीमध्ये ऍपचे इंटरफेस, म्हणजे आता तर इंग्लिश मध्ये जर तुम्ही बघायला गेलात, जर तुम्ही ह्याच्या आधी जेव्हा पण एखाद्याला कॉल करायचात, जेव्हा फोन कॉल जायचा, तेव्हा पहिला बोला जायचं तो सामनेवाला बंदा बिझी है या व्यस्त है. राजस्थानमध्ये कराल तर फर्स्ट प्रायोरिटी तुमची राजस्थानी लँग्वेज येते, गुजरातमध्ये गुजराती, पण मराठी म्हणजे जेव्हा महाराष्ट्रात होतं तेव्हा मराठी नव्हती बोलले जात. जेव्हा एअरटेलचं शॉप फुटलं गेलं, डायरेक्ट मराठी झाली. मेट्रो, तुमचं अमेझॉन, तिथं ऑप्शन येतो मराठी, हिंदी, इंग्लिश. बरोबर. प्रत्येक हिशोबानुसार म्हणजे कसं आहे, आपण जेव्हा एखाद्याला जोर टाकू किंवा एखाद्याला प्रेशराईज करू की नाही, आमच्या इथल्या बऱ्याचशा माणसांना मराठी हीच समजल्या जाते किंवा मराठीमध्येच बोललं जातं, मग तेव्हा ते मराठी अवगत केली जाते. पण आता कसं झालेलं आहे, आपला बराचसा व्यवहार, बराचसा कालावधी हा इंग्लिश आणि हिंदीमध्ये गेल्यामुळं आपल्याला मराठी एवढं हे होत नाही. त्याच्यामुळं मराठी आणि हे एवढं प्रिपेअर केलं जात नाही तिथं. पण त्यांच्याकडे जर बघितलं गेलं तर ऑप्शन मध्ये म्हणजे फर्स्ट ऑप्शन तुम्हाला हे मराठीच येतं. बरोबर. आणि आता नॉन मराठी जेकडे जो नॉन मराठी यहाँ पे जन्म लिए है, तो उनको अब इस सिचुएशन में उनको ऐसा लग रहा है कि दे आर अनवेलकम, मतलब उनकी कोई रिस्पेक्ट नहीं हो रही है, मतलब उनको बहुत अनवेलकम्ड लग रहा है यहाँ पे, उनको वो अपनापन यहाँ पे. नहीं नहीं, बोलिए 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 बोलिए. अरे वो ये गलती से ओपन हो गया था. अच्छा. तो मैं ये बोल रही हूँ कि जो काफी यहाँ पे रह रहे हैं उनको वो अपनापन नहीं लग रहा है, अभी यहाँ पे फोकस सिर्फ मराठी पे है, ऐसा दे थिंक. अभी मुझे एक बात बताइए, आप यहाँ से बचपन से हैं, आपकी फैमिली यहाँ पे है, आपको कभी ऐसा लगा कि किसी महाराष्ट्रियन या मराठी लोगों ने आपको आके कुछ तकलीफ दी? नेवर. गुजराती लोगों के लिए बताता हूँ, जब भी आप ये नवरात्र आएगी, हम लोग जाके वहां पे दांडिया विंडिया खेलते, दांडिया रास गरबा जो है रहता है उसमें हम लोग जाते हैं. हमारा गणपति आता है, दही हंडी आती है, उसमें में गुजराती लोग, मारवाड़ी लोग, मेरे सब भैया मेरे दोस्त थे यूपी एमपी से आए हुए हैं, वो हमारे में साथ आके ये करते हैं. उस टाइम पे तो कभी आया नहीं.
उस टाइम पे कभी ऐसा लगा नहीं कि अपनापन और दूजापन। जिस टाइम पे आपको भाषा का जब बातचीत हो जाती है, आप यहाँ पे कमाने के लिए आए, ना कि घूमने के लिए आए। हम लोग पहले से ही एक ही बात बोलते आए हैं कि जिस टाइम पे आप यहाँ पे कमाने के लिए आ रहे हैं, तो हमारी भाषा, हमारे देश और हमारी संस्कृति का, जैसे हम आपके यहाँ पे आके आपकी भाषा संस्कृति का आदर करते हैं, वैसे आप हमारी भी भाषा और संस्कृति का आदर कीजिए। हम बरोबर. लोगों ने ये प्रेशराइज नहीं किया है कि हिच होना चाहिए। क्यों, मेरे दोस्त है ना, कितने सारे दोस्त है कि वो यूपी एमपी से बिलोंग करते हैं, राजस्थान से करते हैं, मारवाड़ से करते हैं, गुजरात से करते हैं। उन लोगों ने कभी नहीं किया। अभी अगर आपको दिखाऊंगा ना, हैदराबाद में अगर मैं फोन करूंगा ना आप भी, तो वो लोग पहले जय शिवराय बोलेंगे, नमस्कार बोलेंगे, फिर अस्सलाम वालेकुम बोलेंगे। उससे अच्छा और एक वो तो हैदराबाद को हो गया। आप सबको नॉन वन पर्सन है जो इंस्टाग्राम पे भी फेमस है, बाबा खान उर्फ नदीम खान, जो स्ट्रेट फॉरवर्डली बात करते हैं मेरे जैसे। अभी भी फोन करूंगा, पाटिल भाई नमस्कार, जय महाराष्ट्र, यही वर्ड्स रहते हैं। मतलब यहाँ पे अगर लोग रह रहे हैं, रहमान भाई, मेरा एक यूपी एमपी से अभी जो आपका जो बातचीत है, यूपी एमपी लोगों को हम लोग मार रहे हैं, बराबर। मेरा एकदम बचपन, मतलब एक 15 साल हो गए, वो लड़का इधर है, महेश सोनी करके। उसने तो कभी अभी तक ऐसा बताया नहीं। वो तो मैं नहीं होने के कारण मैं वहां पे बैठा हूँ, सबको पता है। बहुत सारे लेडीज लोग हैं कि जिनको उस टाइम पे ऐसा होता है कि मैं फोन नहीं उठाता हूँ, क्योंकि रात रात भर मेरे काम चालू रहते हैं या किसी की सेवा में मेरा टाइम चला जाता है, तो सुबह जाने घर पे जाने के लिए लेट होता है। उस टाइम पे मैं जब सो जाता हूँ, मैं सोता हूँ, तो मैं फोन नहीं उठा पाता हूँ। तो मेरे बिहाफ में वो खुद जाके वहां पे झगड़े करके उनको न्याय मिला के देता है। अच्छा. वो अच्छे से मराठी बोल रहा है। उसका नाम तो महेश सोनी है, वो तो यूपी से ही बिलोंग करता है। हर्षद राजपूत, कि जो मारवाड़ से है, वो भी अच्छे से मराठी बोलता है, वो खुद जाके काम करता है। रहमान भाई मालाड में रहते हैं, वो खुद वहां पे जाके ऐसे काम करते हैं। ऐसे कितने गिनो, कितने लोगों के लिए बताओ। बहुत सारे लोग हैं कि जो यहाँ पे आके अपना, अगर ये कर रहे, कल्चर अपना रहे, तो वो खुद ही वहां पे मान लेते हैं, मजा करते हैं। गणपति में मजे करते हैं, उनकी छठ पूजा में मैं जाके मजा करता हूँ। पाडवा. हाँ, गुड़ी पाडवा में भी. गुड़ी पाड़वा में आते हैं, बाइक रैली निकलती है। ट्रू. तो वही है ना, हम लोग वही बोल रहे हैं। आप यहाँ पे कमाने के लिए आ रहे, तो हमारी मराठी में थोड़ा सा बात करना सीख लो, ज्यादा नहीं। पर अगर सी आई बिलीव कि अगर यही चीज काफी सहनशील तरीके से या शांति से उन्हें अगर समझाया जाए तो शायद कुछ उन पे असर हो. बिकॉज क्या होता है, जब क्लैशेस होता है तो काफी ईगो आ जाता है दोनों साइड. तो वाई नॉट हम ऐसे क्यों नहीं अपना सकते कि उनको भी शांति से समझाए, जैसे आप अभी कैसे समझा रहे हो सबको, वैसे आप अब आपकी टीम और सब इतने शांति से भी समझा है. अभी एक मुझे बात बताइए, मैं अभी शांति से बात कर रहा हूँ, हम्म. बराबर। मैं अगर बात कर रहा हूँ, तो मैं, क्योंकि आप भी उतने शांति से मेरी बात समझ के ले रहे हैं। करेक्ट. अगर वही टोन आपका अलग रहेगा, तो मैं ऐसे बात करूंगा या ऐसे बात करूंगा। महाराष्ट्र की रीति है, महाराष्ट्र में रहने वाला कोई भी बंदा है तो पहले ऐसे करता है, नमस्कार, राम राम, ये रहता है। बट सामने वाला काय रे, तो उसका आय रे आता है। मतलब ताली एक हाथ से बजती नहीं है। उस दिन बरोबर. का इंसिडेंस मैंने आपको पहले ही बताया कि जिस तरीके से उसी की दुकान से मैं, हमारे लड़कों ने वहां पे पेड़े लिए थे, वहां पे बांटे थे। फिर जब उसने एरोगेंटली बात किया, मतलब आवाज चढ़ा के बात किया, तो जो हाथ ऐसे हुए थे वो ऐसे हो गए। करेक्ट. मतलब हम लोग क्या बोल रहे हैं कि अगर हम लोग प्यार से, मतलब हाथ जोड़ के बता रहे हैं कि दादा आप थोड़ा सा लैंग्वेज सीख लो या हमारी लैंग्वेज के लिए आदर कर लो,
और आप अगर बोल रहे नहीं करूंगा, तुझे जो करना है कर, ये टोन आ गया तो सामने वाला क्या करता है, तो ते नीचे आप, हम्म। ऐसा है। फिर अभी कुछ लोग ये भी बोल रहे हैं कि अभी इलेक्शन तो वोट गेन करने के लिए ये एक्टिव हो रहे हैं, ऐसा कुछ। एक बात बताइए, अगर इलेक्शन के लिए हम लोगों को ये करना रहता, बराबर, इलेक्शन के लिए हम लोगों को एजेंडा, एजेंडा जो बोलते हैं वो करना रहता, तो हम लोग हमारे जो पक्ष का झंडा है, मनसे का झंडा है, वहां पे उद्धव साहब का जो झंडा था, उद्धव बाला साहब ठाकरे का, उनका जो झंडा था वो लेके आते थे। वहां पे सुप्रिया दाई भी थी, जो राष्ट्रवादी शरद पवार साहब की बेटी है, वो भी थे। जितेंद्र आव्हाड थे। उसके बाद संजय संजय जी थे, जो अलग से मतलब ये कहते मतलब 4 पार्टियां वहां पे थी। फिर वो हर एक जन अपनी अपनी पार्टी का झंडा लेके आते थे, अपने पार्टी का झंडा लेके वहां पे नारा लगाते और सब करते थे। हम लोगों ने वो जो मीटिंग की थी और वो जो हुआ था, वो मराठी अस्मिता का था, हमारी हम्म। भाषा के लिए हम लोगों ने किया था। वो विजय था। और वो विजय इस तरीके से था कि बच्चों पे जो लादा जाने वाला आगे का जो ये था, वो बंद होके हम लोगों ने वो विजय मिल रहा था। इलेक्शन लगने के लिए टाइम है, उस टाइम पे देखा जाएगा। हमारे वरिष्ठ जो है, जो वरच्या लेवलला मोठी मोठी माणसं आहेत, ते निर्णय घेतील। बराबर। फिर अभी स्कूल्स की बात करें तो स्कूल्स में भी मराठी होता है, बट आजकल ये हुआ है कि स्कूल्स में ऑप्शनल सब्जेक्ट में आ चुका है मराठी, काफी स्कूल्स में। तो क्यों नहीं आप उन वहां भी जाके इन्वेस्टिगेट करो कि स्कूल में ऑप्शनल है या नहीं है। काफी स्कूल्स में ऑप्शनल हो चुका है। ऑप्शनल जे तुम्ही बोलताय, त्या गोष्टीसाठी एक प्रकारे कारणीभूत बघायला गेलं तर मराठी माणूस आहे। मी लाईव्ह मध्ये क्लिअर कट सांगतो का, जर आता महाराष्ट्रामध्ये मनसैनिक हा मराठीसाठी बोलला जातोय, एक मिनिट माफ करा जरा, सतीश सर सर्वप्रथम ऐका, मराठी मुलीचा आदर करा आजी आप, अरे लाईव्ह मध्ये येऊन काय इथे हे करतोय ना, त्यावेळेस मराठी माणसाने जर तो तिथं जोर घेतला असता की नाही, आमच्या मराठी मुलांना पहिली मराठी हीच शिकली पाहिजे। जसं आज जर तुम्ही लहानपणापासून बघायला गेलं, जेव्हा जन्मतात मुलाला लहानपणापासून बालकडू दिलं जातं, हम्म। बरोबर, जे बालकडू दिलं जातं, जे लहान वयापणात जे आपल्या पोटात जातं, त्याच्यावरून आपण आजारावर ताकद घेतो, की त्या आजारावर आपण एकदम बळकटपणे उभं राहतो। तसं मराठीची बाराखडी ही पहिली शिकवली जाते। त्यात अ आ इ ई पासून असतं, कारण की त्याच्यापासूनच आपल्या घरातल्यांची सगळ्यांची नावं चालू होतात। जर हेच पहिल्यापासून आपल्या मराठी माणसांनी दिलं असतं किंवा आपल्या मराठी माणसांनी सांगितलं असतं, तर त्याच्यावर विषय झाला असता ना। बरोबर। यात चुकी पहिली आमची आहे, ही फक्त मराठी माणसं नाही, आमची चुकी आहे की आणि आम्ही आमच्या मुलांना शिक्षणाच्या ह्याच्यात आम्ही त्यांना नाही ऑप्शनल आहे का काय हे बघितलं नाही, आम्ही फक्त त्यांना शिकवण्याच्या ह्याच्यावरच राहील। फोकस करता है इवन महाराष्ट्रन पीपल दे, मतलब उनके छोटे बच्चों के साथ भी वो लोग आजकल इंग्लिश में बात करते हैं घर पे। आई नो फ्यू, आई नो त्याचं मैनी। ऑप्शन ऑप्शन काय झालेलं तुम्हाला सांगतो का, माझ्या मुलांशी मी कधीच नाही बोललो। माझ्या बाजूला जरी कोण असला तरी मी त्याच्याशी मराठीतच प्रिपेअर करतो। ही चुकी आपली आहे। माझ्या बाजूला जर एखादी लहान मुलगी येऊन माझ्याशी बोलत असेल ना, माझ्या बाजूला जर एखादी लहान मुलगी उभी राहिली किंवा काय, मी मराठीतच बोलतो, तिला नमस्कारच करणार। हे शिकवण जर आपण पोरांना द्यायला लागलो, तरच ती पोरं शिकतील। जर माझ्या बाजूला एखादा लहान मुलगा आला, आता मला कितीतरी लहान मुलं धावत येतात, भेटतात, माझ्याशी बोलतात, सगळं करतात, मग मी त्यावेळेस जर ए ड्यूड व्हॉट्सअप बेबी हे बोललो की त्यांना काय वाटणार, तसंच बोलायला पाहिजे। त्यांना हे कूल वाटतं आणि फॅशन असं। पण आता जर तुम्ही बघितलात माझ्या लाईव्ह मध्ये पण, आणि जेव्हा मी एखाद्याला भेटतो तेव्हा मला सगळ्यात पहिले काय बोलतात, नमस्कार जय महाराष्ट्र, म्हणजे ते पण हात जोडतात। हे काय झालं, आपण शिकवण देऊ, म्हणजे कच्चं मडकं असतं ना, मडकं, शिक्षक हा कुंभार असतो,
शिक्षक जसं शिकवल तसं ते मडकं बनत जातं. म्हणजे लहान करेक्ट. मुलांना आपण जे शिकवू तसं असतं. जर तुम्ही घरात मराठी बोला, शाळेत पण त्यांना मराठीच बोलायला लागेल. कुठल्या पण शाळेत जा, मराठीत विषय बोला. महाराष्ट्रात राहताय, मराठीत बोला, आम्हाला मराठी येते. त्यांना मराठीतच बोलायला लागेल. ते तर हिंदीत बरोबर. नाही बोलणार का इंग्लिशमध्ये नाही बोलणार. त्यांनी थोडंसं बोललीत म्हणून तुम्ही लगेच तुमच्या मुलाशी इंग्लिशमध्ये बोललात. मग ही चुकी कोणाची झाली? पालकांची झाली. मग तेच जर तुम्ही मराठीतच बोलला असतात, आम्ही मराठीत बोलू, शिकवायचंय व्यवस्थित शिकवा. शिक्षण ही सरस्वती आहे. ह्याच्याने पुढं माणसाला काय होणार आहे काय नाही होणार आहे ह्याच्यासाठी आहे. पण त्याचा तुम्ही उपभोग दुसरीकडे घेऊ नका. बरोबर. आता आता लॉंग रन अगर आपण पाहू, मग लॉंग रन मध्ये तुम्हाला तुमच्या अंदाजाने और तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये तुम्हाला काय वाटतं, जे बाहेरून लोक आले आहे ते मराठी लँग्वेजला ऐकून किंवा अ, बोलून प्राऊड फील करणार की फिअर फील करणार? तुमचा विचार, तुमची विचारधारणा. तुम्हाला जर इथं कमवायचं असेल, राहायचं असेल, तुमचं येणारं पुढचं आयुष्य इथं करायचं असेल तर तुम्हाला मराठी येणंच आहे. मग ते फिअर न करता फेअर करायला लागणार. हम्म. आणि जर तुम्हाला येऊन भेटून फक्त निघून जायचं असेल तर आमचा असा हात सोडू नये कंटिन्यू. बरोबर. ते तुमचे विचार साधले. करेक्ट. आपले बालासाहेब ठाकरे पण मराठीचा अभिमान गौरव आहे. ते स्वतः म्हणाले की जो व्यक्ती मराठी आणि महाराष्ट्राचा सन्मान करणार त्याचा सन्मान आम्ही करणार. मग तुम्ही कसं रिलेट करता त्याला? आय मीन, आता जे कंपल्शन या फोर्स जे लोकांना वाटत आहे की आमच्यावर फोर्स किंवा कंपल्शन होत आहे, मग हे बालासाहेब अगर सपोज बालासाहेब ठाकरे आज होत असते बरोबर असते हा असते असते तर ते काय, म्हणजे त्यांचे काय स्टेप्स, ते काय स्टेप्स घेणार त्यांनी असं? उलट अजून अजून शाबासकीची थाप आमच्या पाठीवर दिली असते. कारण की ज्या पद्धतीचा मराठीसाठी मराठी न होता तुम्ही हिंदीची लादायची ताकद ही आत्ता कोणाच्यात नसते. मराठी ही वर्चस्वावर असते. आणि आम्ही ज्या पद्धतीची पावलं उचलली त्यासाठी आम्हाला 100% ना 1000% शाबासकीची थाप पडली असते. कारण की आम्ही आता पण मी तेच बोललो, तुम्ही इथं शिकायला आलात, राहायला आलात, तुमचं पुढचं आयुष्य जगायला आलात तर मराठी यायलाच पाहिजे. फिरायला आलात, जर मी एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो तर मला हिंदी यायलाच पाहिजे, नाही तर त्यांच्या इकडचं थोडंसं तरी नॉलेज पाहिजे. बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही जेव्हा इथं येताय, बाळासाहेबांनी पण त्यावेळेसच सांगितलेलं आहे, हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. आणि जेव्हा अस्मिता उभारली जाते तेव्हा चांगले चांगले बाजूला होतात. जर तुम्ही बघायला गेलात, आज अमित शहा झाले, ते काय सांगतात, एखादा विषय आला की थांबवतात आणि बोलतात मी पहिला गुजराती आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या अस्मितेचा अभिमान आहे, तसा आम्हाला आमच्या मराठी भाषेचा आणि मराठी असल्याचा अभिमान आहे. बरोबर. कारण की मराठीमुळं आज तुम्ही राजस्थानी हे कधी समजतं? जेव्हा तुम्ही तुमची भाषा बोलता. जेव्हा गुजराती केम छो सुकरीचे असे जे छे लावतात तेव्हा काय समजतो तो गुजराती आहे. एखादा बिहारी का बा किधर बा, युपी बिहार काहीतरी त्या साईडला, म्हणजे त्या साईडला जेव्हा चालतं त्यावेळेस त्याला काय समजलं जातं, तो युपी बिहारचा आहे. सत श्री अकाल हा शब्द आल्यावर आपण काय बोलतो, हा पंजाबी आहे. तसंच जेव्हा प्युअर मराठी तोंडातून येते तेव्हा काय बोलला जातो, हा मराठी आहे.
म्हणजे हे सगळं राज्य हे आपल्या भाषेवर आहे. आणि आपल्या भाषेची जर आपण परखडपणे जर साथ नाही दिली, मग तो काय करणार? मग आम्ही कुठल्या भाषेत बोलणार? राइट. आता छत्रपती शिवाजी महाराज पण स्वराज्याचं स्वप्न बघितलेलं आणि त्यांनी ते घडलं स्वराज्य आपल्या. हिंदवी स्वराज्य. हा. येस. आणि त्यांच्या दरबारेत खूप बहुत सारे ऐसे लोग थे जो अदर कास्ट के थे, मतलब जो मराठी नहीं थे, बट देवर फ्रॉम ऑल द कास्ट। और बरोबर. मतलब ही डिड नॉट एनफोर्स मराठी ऑन देम, उन्होंने कभी उन पे भी नहीं किया होगा, बिकॉज उनका वो एक पहिली गोष्ट मोटो। तुम्हाला इथं थांबवतो मी या गोष्टीसाठी तुम्हाला. पहिल्यांदा म्हणजे जर तुम्ही शिवचरित्र वाचलं असेल किंवा म्हणजे हे केलं असेल, आम्ही आम्ही आमच्या राजसाहेबांच्या तोंडातूनच सगळे विषय ऐकत आलेलो, आम्ही त्यांच्या मुखातून हे गोष्टी ऐकत आलेलो आहे. परत बऱ्याचशा गोष्टी आम्ही वाचतो, तुम्हाला सोशल मीडियाद्वारे पण माहिती पडतात. तर हिंदवी स्वराज्याची जेव्हा स्थापना झालेली, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा कारभार करायचे किंवा त्यांचं जे काही काम चालायचं, कामकाज चालायचं, कारभार म्हणजे कामकाज, मतलब वहां पे जो होने वाले पूरे काम है वो मराठी में होते थे फर्स्ट. मतलब एक ही पॉइंट से समझ में आ रहा है कि अगर पूरा काम मराठी में हो रहा है तो ऑब्वियसली सब लोगों को मराठी उस टाइम पे आती होगी. ऐसा नहीं बोल सकते कि नहीं आती होगी या नहीं करते होंगे. अगर आपको संस्कृत और मराठी उस टाइम पे जरूरी थी और सबको आती थी, तो त्यावेळेस त्यावेळेस जेव्हा तिथं संस्कृत आणि मराठी येतात, प्रत्येक माणसालाही त्यावेळेस मराठी येत असणार आणि त्याला मराठी यायलाच लागत होती. त्यावेळेस आपण हे बोलू शकत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी ही नसणार. मराठी ही होती. त्यावेळेपासून मराठीत कारभार झालेला आहे आणि आतापर्यंत होत आलेला आहे. म्हणून मराठी ही सर्वप्रथम भाषा मानली जाते महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्या आधी जर बघायला गेलं भाषेच्या नुसार संस्कृत संस्कृत ही भाषा प्रथा. 5,000 वर्षापूर्वीची भाषा आहे. बरोबर. आय थिंक मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स झाले आपले, पण ते तुमच्याकडून काहीतरी असं रिक्वेस्ट की टिप्पणी असणार नॉन महाराष्ट्रीयनसाठी, ते तुम्ही सांगा. नॉन महाराष्ट्रीयनसाठी तर असं माझं कधीच कुठली टिप्पणी नव्हती, कारण की माझे जर बघायला गेलं बहुतांश मित्र परिवार हे पूर्ण महाराष्ट्रात आहेत, पूर्ण भारतात आहेत आणि भारताच्या बाहेर पण आहेत. त्याच्यामुळे आमचं मस्ती मस्ती बिस्ती चालते तिथपर्यंत ठीक आहे, पण ते पण माझ्याशी मराठीत बोलतात. आज कितीतरी लोक आहेत, आता मला जे फोन करतात माझ्याशी बोलतात त्यांच्याशी मी मराठीत आणि हिंदीत बोलतो. माझं एकच म्हणणं आहे, एकच आहे, तुम्ही जर महाराष्ट्रात काही कमवायला येत असाल, काही घ्यायला येत असाल, म्हणजे कामकाजासाठी जर येत असाल, तर तोडकी मोडकी जो आहे ना, लगेच बोलू नका, शिका, थोडंसं शिक्षण घ्या आणि मग हळूहळू ते अवगत करून मराठी बोलायला शिका. तुम्ही जर त्या अगेन्स्ट बोलाल की मराठी बोलणारच लावणार असाल शब्दाच्या पाठी, तर मराठी माणूस, महाराष्ट्र सैनिक हा इथून नाही तर इथून तुमचं स्वागत करेल. बरोबर. आणि आता आय थिंक दॅट इज ऑल. आपलं डिस्कशन खूप चांगलं होतं. अँड ऑफकोर्स माझी तुटी फुटी मराठी तुम्ही काय म्हणतात, समजून ग्रॅस्प. घेतली. माझं पण सगळ्यांना तेच म्हणणं आहे की बघा, तुम्ही, हम लोग ये नहीं बोल रहे कि तुम लोग प्रॉपरली बोलो, बट हम लोग अगर आपकी भाषा में बात कर रहे हैं, हम लोग आपकी भाषा में आपका आदर सम्मान कर रहे हैं, तो आप भी मराठी में, महाराष्ट्र में अगर रहना है, बाहर कुछ कमाना है, तो आप भी हमारी मराठी की थोड़ा सा आदर सम्मान करो. अगर अभी नहीं जम रहा है तो आप आपकी दुकान बंद करके आपके गांव चले जाओ. हाथ जोड़ के विनंती है.
नहीं तो ट्रू। हाथ छूट गए तो आपको ऐसे ही भागना पड़ेगा। अभी मेरे कुछ फ्रेंड्स हैं ऑफिस के, स्कूल के, कॉलेज के, सो इवन व्हेन कम्युनिकेटिंग टू देम मैसेज या कॉल पे हम मराठी में ही बात करते हैं. मीन्स वी आर व्हेरी कम्फर्टेबल. त्यांना माहिती आहे की माझी एकदम फ्लुएंट नाही आहे, पण ती लोक काय काय पण म्हणत नाही. तसंच दे अस- आर दे आर सो तसंच असतं. तसंच असतं ज्या वेळेस आपण प्रयत्न करू. आमच्या मराठीत एक म्हण आहे, प्रयत्नार्थी परमेश्वर. देवाला कोणीही बघितलेलं नाही, देव हा माणसात आहे. कारण की ज्या ज्या वेळेस आपल्याला अडचण येते आपण देवाला आठवतो, त्यावेळेस तो मानवरूपी आपल्याला मदत करतो. तसंच तुम्ही मराठी शिकायचा प्रयत्न करा. कोण ना कोण तुम्हाला हळूहळू मराठी शिकवल आणि त्या मराठीमध्ये तुम्ही तुमचं पुढचं चालू करा. करेक्ट. मग हे मेसेज आहे सर्वांना, नॉन महाराष्ट्रीयन्सला. आय होप हे मिथ गेलं असणार की दे आर कंपल्सरी फोर्सिंग यू. नोबडी इज फोर्सिंग यू. मला माहिती आहे माझ्या शाळेत पण मराठी होतं. वी लर्नड मराठी, आर नेबर्स व मराठी. तो ऐसा नहीं है कि मराठी बिल्कुल आती नहीं है. मराठी आती है, थोड़ी बहुत सबको आती है. तो वाई डोंट यू स्पीक? मीन्स इट्स फाइन. मतलब आपको बोलना ही है ना, मराठी ही बोलनी है. टूटी फूटी बोल दो, कैसे भी बोल दो, बट क्यों नहीं? मतलब इतना भी इट्स नॉट डिफिकल्ट, या इतना भी इट इज नॉट इम्पॉसिबल फॉर यू टू स्पीक. तो आई बिलीव कि तो जितनी भी आती हो, शॉपकीपर्स हो या जो उनके वर्कर्स हो, उन्हें कोई प्रॉब्लम होनी नहीं चाहिए बोलने के लिए. बिकॉज आजकल स्कूल्स में तो होती ही है. अभी ऑप्शंस आजकल आए हैं, बट our generation people, they are working now, so they should know Marathi, and they know Marathi, I'm sure, because स्कूल में थी. अब स्कूल में उन्होंने क्या किया वो पता नहीं है. ठीक है, ठीक है. नहीं होगा वैसे, सब सीखेंगे. और जिसको नहीं आएगा हम लोग धीरे धीरे सिखाएंगे. बट आज जास्तच कराल तर त्यांना जास्तच भरावं लागेल. हो, बरोबर. आता मी रजा घेतो. जय सगळ्यांनी आता महाराष्ट्र. जेवण करून घ्या. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.